कोल्हापूर महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण विद्यामंदिर क्रमांक 76 या शाळेमधील विषय शिक्षिका वैशाली विजय कोळी यांची भारत सरकारच्या कला आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीनं घेण्यात येणाऱ्या राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आली आहे। या प्रशिक्षणासाठी महाराष्ट्रातून 10 शिक्षकांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातून त्या एकमेव आहेत। हसत खेळत आणि विद्यार्थ्यांमध्ये मिसळत शिकवण्याच्या पद्धतीमुळे त्या सर्व परिचित आहेत। साध्या सोप्या भाषेत आणि विद्यार्थ्यांना लगेच समजेल अशा पद्धतीनं त्या ज्ञानदानाचं काम करत असतात। त्याचबरोबर स्वच्छता अभियान, कोरोना काळात मदत, वृक्षारोपण, गरजू विद्यार्थ्यांना मदत याबरोबरच शाळेला राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय गुणवत्ता यादीत यश मिळवून देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे। प्लास्टिकमुक्त शाळा, हिरवी शाळा असे विविध उपक्रम राबवून त्यांनी पर्यावरण संवर्धनाचं सुद्धा काम केलंय। या त्यांच्या उल्लेखनीय कामाची दखल कोल्हापूर महानगरपालिकेनं 2024-25 साठी त्यांना आदर्श शिक्षिका म्हणून गौरवण्यात आलं। आज त्यांची राष्ट्रीय प्रशिक्षणासाठी झालेली निवड ही महापालिका आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी अभिमानाचा क्षण आहे। या प्रशिक्षणासाठी त्या 14 सप्टेंबर रोजी उदयपूरला रवाना होणार आहेत। या प्रशिक्षणात त्यांना विद्यार्थ्यांमध्ये आर्ट अँड स्किल डेव्हलपमेंट कशी करता येईल हे शिकवण्यात येणार आहे। सांस्कृतिक स्त्रोत व प्रशिक्षण केंद्र CCRT नवी दिल्ली यांच्यामार्फत एक प्रशिक्षणाचं पत्र आलेलं आहे। ते प्रशिक्षण आहे आर्ट्स अँड स्किल्स डेव्हलपमेंट फॉर स्टुडंट्स। यासाठी हे प्रशिक्षण उदयपूर राजस्थान या ठिकाणी 16 सप्टेंबर ते 26 सप्टेंबर या कालावधीमध्ये आयोजित केलेला आहे। या प्रशिक्षणाचा उद्देश म्हणजे विद्यार्थ्यांना फक्त शालेय ज्ञान न देता व्यावहारिक ज्ञान, त्याचबरोबर हस्तकला कौशल्य आणि कार्यानुभवाचं त्यांना ज्ञान व्हावं यासाठी हे प्रशिक्षण या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। वैशाली कोळी यांनी महानगरपालिकेच्या शाळांसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनीमार्फत त्यांनी CSR फंडातून 12 लाखाचे 250 अत्याधुनिक बेंच मिळवून दिलेत। त्यांनी अण्णासाहेब शिंदे शाळेला वैयक्तिकरित्या 90,000चं बांधकाम साहित्य दिलंय। त्याचबरोबर वाढदिवसानिमित्त ग्रंथालयाला पुस्तकं भेट असे विविध उपक्रम त्या सातत्यानं राबवत असतात। यामध्ये त्यांचे पती विजय कोळी आणि कुटुंबाची त्यांना नेहमी साथ मिळते। प्रशिक्षण निवडीसाठी त्यांना आयुक्त के मंजुलक्ष्मी, महापालिका प्रशासन अधिकारी DC कुंभार, पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे, विजय माळी, चंद्रकांत कुंभार, शाळेच्या मुख्याध्यापिका गीता काळे यांच्यासह इतर सहकार्यांचं सहकार्य लाभलं।